माझे नाव शिल्पा पवार. आम्ही IDTR मार्फत ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलचा कोर्स करत आहोत. आम्हाला शिकवायला संजय सर आहेत. खूप छान पद्धतीने आम्हाला ते गायडन्स करतायत आणि ड्रायव्हिंग पण खूप छान प्रकारे शिकवत आहेत. एकदम म्हणजे फ्रीली आम्ही गाडी शिकली आहे. बिलकुल टेन्शन येत नाही आणि आम्हाला गाडी हायवेवर आम्ही खूप छान पद्धतीने चालवतोय. आम्हाला फार छान गाडी चालवता येत आहे. पूर्ण जर दाबला गेला व्यवस्थित तर सीट व्यवस्थित आहे समजेल. पण आता मला असं वाटतं की माझा पाय अवघडल्यासारखा आहे, बरोबर आहे. म्हणून मी काय करतो बघा, थोडीशी सीट मागे घेतो. आता मला असं वाटतं की मी कम्फर्टेबली बसलेलो आहे ना. म्हणजे मी पहिल्यांदा दरवाजा नीट बंद केला, नंतर मी सीट ऍडजस्ट केली. मग मी आता मिररकडे बघितलं, सीट ऍडजस्ट करून मिररकडे बघितलं. कारण सीट ऍडजस्ट केल्याच्या आधी मिरर बघितलं. सीट ऍडजस्ट केल्यानंतर जेव्हा मी मिरर बघितला तेव्हा मला काय बघायला पाहिजे मिररमध्ये, तर 30% किंवा 25% माझी गाडी दिसली पाहिजे आणि उरलेले 70 किंवा 75% बाहेरचा भाग दिसला पाहिजे. म्हणजे गाडीचा मागचा जो दरवाजाचा जो हे आहे ना हँडल, तो दिसला पाहिजे आणि बाकीचं सगळं मागचं दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 25% गाडी दिसली पाहिजे आणि बाकीचा पूर्ण भाग दिसला पाहिजे बाहेरचा 70%. ठीक आहे, म्हणजे बस एवढं. आता मला माझ्या आरशामध्ये इकडचा पांढरा पट्टा दिसतोय आणि इकडचा पण पांढरा पट्टा दिसतोय, मी मध्ये आहे, बरोबर. आता मी सीट बेल्ट घेणार माझा न विसरता सीट बेल्ट घेतला. ठीक आहे, आता स्टिअरिंग माझं सरळच आहे, दिसतंय. आता मी गाडी चालू करणार आहे, त्याच्या आधी मी गिअर न्यूट्रल मध्ये आहे का नाही ते बघणार आहे. आता गिअर न्यूट्रल मध्ये आहे का नाही बघण्यासाठी मी काय प्रोसिजर वापरणार आहे बघा. पूर्ण क्लच दाबला आणि गिअरला मी पुढे ढकललं. माझ्या हाताला जाणवलं की तो गिअर पडला, म्हणजे आत गेला तो गिअर, है ना. मग मी काय केलं, त्याला बाहेर काढला. झालं, एवढंच केलं. मी गिअरला इकडे हलवला का नाही. गिअरला किती प्ले आहे मला माहित नाहीये, पण मी काय केलं, फक्त गिअरला पुढे ढकलला. माझ्या हाताला जाणवलं की तो गेला. आता ऑलरेडी समजा गिअर मध्ये गाडी आहे आता, आणि मी काय करतो, पुढे ढकलतोय. जातोय का, म्हणजे मला कळलं की हा ऑलरेडी गिअर मध्ये आहे, बरोबर आहे. कारण जात नाही म्हणजे गिअर मध्ये आहे, ताकद लावायची गरज नाही. मग त्याला मी बाहेर काढला. आता गिअर किती स्मूथ बाहेर काढला आणि किती स्मूथ टाकला, बरोबर आहे. गिअर न्यूट्रल मध्ये आलेला आहे, गिअरला इकडे तिकडे केलेलं नाहीये. आता मी गाडी स्टार्ट केली. मी आता गिअर बघा, मी गिअर टाकताना लक्षात द्यायचं की इथं अडला पाहिजे, हाताला जाणवलं पाहिजे की आता जात नाहीये पुढं. अडला तो. आता अडल्यावरती त्याला धरून ठेवला, दाबून धरला आणि हळूच पुढे ढकलला. ताकद लागली गिअरला नाही, कारण त्या स्लॉट मध्ये आहे ना, तो स्लॉट मध्ये असेल तर गिअरला ताकद लागत नाही. ओके, आता मी हँडब्रेक, गिअर लिव्हर, आता मी हँडब्रेक रिलीज केला. हँडब्रेक रिलीज करताना तुम्हाला परत एकदा सांगितलं की त्याला वर उचलून धरायचं आणि मग ते दाबायचं खाली घ्यायचं. ओके, आता गाडी बघा, मी उचलताना काय करतो, क्लचचा पाय जो आहे जमिनीला टेकवता आला तर खूप छान, कारण जमिनीचा सपोर्ट भेटतो आपल्या पायाला क्लच वर घेताना, आणि आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा क्लच मी वर घेऊ शकतो. आता बघा, मी गाडी हालायला जिथं लागली की तिथं क्लच धरून ठेवला, सोडलेलं नाही आहे क्लच, बघितलं. आणि मला पाहिजे तेवढी 1 इंच तर 1 इंच, 1 फूट तर 1 फूट, 10 मीटर तर 10 मीटर, जेवढी पाहिजे तेवढी गाडी पुढे घेऊन जाऊ शकतो. बघा किती स्मूथ गेली गाडी. क्लच वरती मॅनेज झाल्याचं सगळं आहे ना. ते जर मी झटका मारला की काय होणार, बंद पडलं, म्हणजे गाडीला झटका पण बसेल, गाडी बंद पण पडेल, किंवा गाडी जोरात पुढे जर क्लच वरती गेला आहे ना. म्हणजे आता क्लच कसा सोडायचा, हळू. ओके, आता मी रिव्हर्स गिअर टाकणार आहे. ओके, रिव्हर्स गिअर टाकताना मी बघा काय केलं तुम्ही सांगा. गिअरला इकडे हलवला, गिअरला असा केला, तुमच्याकडे घेतला, इथून घेतला आणि इथं सोडला, बस. ओके, आता बघा मी काय केलं, आरशात बघतोय, दोन्ही आरशात बघितलं, इकडे पांढरा पट्टा दिसतोय, इकडे पांढरा पट्टा दिसतोय. परत लक्षात घ्या, जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मी स्टेरिंग ओढू शकणार नाही. किती वळवायचं आहे, कमी का जास्त माहित नाही, है ना. आता मी लेन चेंज करणार आहे. लेन कुठली चेंज करायची आहे, राईट साईडची लेन चेंज करायची आहे, बरोबर. मग मी बघा ती लेन पण बघतोय की कुठल्या लेन मध्ये जायचं आहे, दिसते मला आरशामध्ये. ओके, आता बघा मी काय करतो, फक्त माझ्या गाडीला डायरेक्शन देतो की मला कुठं जायला. क्लच बघा, तुम्ही आता क्लच बघा काय करतो मी. बघा इथं एवढाच क्लच धरून ठेवला. आता मी क्लचला याच्यापेक्षा जास्त सोडत नाहीये, गाडी आरामात मागे चाललेली आहे. बघा जशी पाहिजे तशी, जेवढी पाहिजे तेवढी. ओके, आता मी माझ्या गाडीला डायरेक्शन दिलं. किती वळलं स्टेरिंग, बघा तुम्ही किती वळवता, खूप जास्त वळवता, बरोबर. कारण आता माझी गाडी तिकडे चाललेली आहे, डायरेक्शन मिळालेलं आहे. आता मी बघतो आरशामध्ये तो पिवळा पट्टा दिसतोय मला. त्या पिवळ्या पट्ट्याला क्रॉस व्हायच्या आधी मला गाडी सरळ करायची आहे. पिवळा पट्टा क्रॉस व्हायच्या आधी मी काय करणार, स्टेरिंगला सरळ करणार हळूहळू.
कारण जर मी अशीच जाऊ तर गाडी पिवळा पट्टा क्रॉस करून तिकडे जाईल. ओके, आता बघा मी स्टेअरिंग सरळ करायला सुरुवात केली. बरं, किती केलं सुरुवात? बघा, जेवढं वळवलं तेवढं जागेवर घेतलं फक्त, बरोबर आहे. आणि गाडी माझी बरोबर जागेवर यायला लागली, हळूहळू हळूहळू येते. मला काही घाई नाही. आणि आता जर मी समजा असंच जाऊन ती गाडी मागे तर काय होणार, इकडे जाणार. म्हणून फक्त जागेवर घेणार, जेवढं होतं तेवढं बस. किती घेतलं जागेवर? जेवढं पाहिजे तेवढं जागेवर घेतलं, झालं. कितीला स्टेअरिंग वळवलं? 3 वेळा. 3 वेळेस फक्त. 3दा स्टेअरिंग वळवलं. ते पण किती वळवलं? थोडं थोडं. तुम्ही जेवढं आपल्याला लागतं तेवढं. नुसतं फिरत बसतं स्टेअरिंग. काय माहित नाही कशासाठी वळवतं स्टेअरिंग. हा, स्टेअरिंग जास्त वळवायचं नसतं. स्टेअरिंग जेवढी गरज आहे तेवढंच वळणार. ओके, ही जी सांगितली की नाही, सोपी पद्धत सांगितली की नाही. आता तो डाव्या साईडला. आता बघा, परत एकदा सांगतो, क्लच बघा किती सोडतोय. जिथे गाडी हलायला लागली तिथे क्लचला धरून ठेवला, ना सोडला ना दाबला. सोडला तरी प्रॉब्लेम, दाबला तरी प्रॉब्लेम. म्हणून मी काय केलं, सोडला ना दाबला. आता माझी गाडी रोलिंग मध्ये आली. रोलिंग मध्ये आल्यानंतर मात्र मग मी क्लचला पूर्ण सोडायला पाहिजे. आता मात्र त्याला धरून ठेवायचं नाही. जर धरून ठेवलं तर काय होणार, क्लच प्लेट जळणार. म्हणून आता परत क्लच दाबला आणि आरामात ब्रेक दाबला. ब्रेक दाबताना मी असा ब्रेक दाबला की तुम्हाला झटका पण बसत नाही. 1%, 2%, 3% बसायला लागला. ठीक आहे. आता मी ती लेन मध्ये जाणार आहे. ओके, आता परत मी रिव्हर्स गिअर टाकणार आहे. रिव्हर्स गिअर टाकायला मी स्मूथ गिअर टाकलेला आहे, काही ताकद चाललेली नाहीये. आता मी तो आरसा बघतोय, त्या लेन मध्ये जायचंय म्हणून बघा काय करतो. आता मी डावीकडची लेन चेंज करणार आहे म्हणून डावीकडे स्टेअरिंग वळवलं. ओके, आता क्लच तेवढाच सोडला जेवढे पाहिजे मला, जेवढी स्पीड पाहिजे तेवढा क्लच सोडला फक्त. आणि क्लच वरती मॅनेज होते आपली स्पीड. आता हे दोघं जण मी बघितले, ते असं नाही की त्याला बघितलं नाही मी, आहे ना, त्यांना पण बघितलं, गाडी पण बघितली. ओके, आता गाडीने डायरेक्शन घ्यायला सुरुवात केली, गाडी तिकडे चाललेली आहे. आता मी कुठपर्यंत जाऊ देणार, जोपर्यंत मला माझी गाडी लेन चेंज होत नाही. आता झाली लेन चेंज. ओके, आता मी काय करणार, जेवढं वळवलं तेवढं जागेवर घेणार. ओके, आणि इकडे पण बघणार की माझी गाडी त्या लेन मध्ये आली की नाही आली. जर नसेल आली तर जाऊ देणार.